हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दर्शना's लाईफस्टाईल. मित्रांनो, होळी येत आहे. होळीमध्ये यावेळेस ना तळलेले भजे खायचे ना तळलेली जिलेबी. यावेळेस मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम हेल्दी होळी स्पेशल दहीवडा रेसिपी. तर चला त्यासाठी सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मी घेतलेला आहे 1 ग्लास उडदाची डाळ. ह्याला मी 4 ते 5 घंटे भिजवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता उडदाची डाळ चांगल्यापणे भिजलेली आहे. त्यामध्ये मी दळताना टाकत आहे 4 ते 5 मिरच्या आणि 10 ते 12 लसणच्या पाकळ्या. सगळ्यात पहिले मी मिक्सरमध्ये लसण आणि हिरव्या मिरच्यांना दळून घेत आहे. बिना पाणी टाकता थोडंसं ओबडधोबड दळल्यावर मी यामध्ये डाळ टाकत आहे. डाळमध्ये मी जास्त पाणी टाकत नाही आहे. आधी आपण डाळीला दळून घेऊया, त्यानंतर जर पाणी हवं असेल तर नंतर मिक्स करूया. मी सगळी डाळ काढून घेत आहे मिक्सरमध्ये आणि यामध्ये मी टाकत आहे थोडं मीठ. ह्याला मिक्स करून घेऊया. मीठ मी आधीच टाकत आहे. जर आपण मीठ नंतर टाकलं तर ते बरोबर मिक्स होणार नाही. तुम्ही पाहू शकता थोडं ओबडधोबड दळून घेतलेलं आहे. यामध्ये थोडं अजून पाणी टाकल्यावर हे चांगलं दळलं जाईल. त्यामुळे मी थोडं अजून पाणी मिक्स केलेलं आहे. 2 ते 3 मिनटं चांगल्या पद्धतीने दळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला जास्त पातळ करायचं नाही, अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे. त्यानंतर जे आपलं वड्याचं पीठ दळलेलं होतं ते मी काढून घेत आहे. हे वड्याचं पिठामध्ये मी टाकत आहे खाण्याचा सोडा. अगदी किंचित टाकलेला आहे खाण्याचा सोडा, एकदम पाव चमचाच. याला मिक्स करून घेऊया. एकदम हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खालून वरीपर्यंत. एकदम जेव्हा आपण मिक्स करतो ती जे पीठ आहे एकदम लाईट फील होईल तोपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे. आणि एकाच साईडला मिक्स करून घेत आहे मी. तुम्ही पाहू शकता एकाच साईडला मी गोल फिरवत आहे. तुम्ही पाहू शकता बघा, हे जे पीठ आहे एकदम लाईट झालेलं आहे. मी साधारणतः 1 ग्लास दही घेतलेला आहे. त्यामध्ये किंचितचं मीठ आणि 1 चमचा साखर मिक्स करून घेत आहे. चांगल्या पद्धतीने दहीला आपल्याला फेटून घ्यायचं आहे. दहीमध्ये जास्त पाणी टाकायचं नाही आहे. जशी दही आहे जर खूपच घट्ट असेल तर एकदम किंचित पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. आपण वडे एअर फ्रायरमध्ये करणार आहोत. मी किंचित 2 थेंब तेलाचा वापर करून जे खाली एअर फ्रायरचं आहे तिथं थोडंसं ग्रीस करून घेऊया. त्यानंतर हाताला थोडंसं पाणी टाकून वड्याचा शेप करून एअर फ्रायरमध्ये ठेवून घेऊया. तुम्ही एअर फ्रायरच्या ऐवजी अवनचाही वापर करू शकता. अवनमध्येही एकदम चांगले होईल, किंवा तुमच्याकडे इलेक्ट्रिक तंदूर वगैरे असेल तर त्याच्यामध्येही विदाऊट ऑइल चांगलं होईल. त्यानंतर मी 180 डिग्री सेल्सिअसवर 10 मिनटं ठेवून घेत आहे. त्यानंतर लगेच मी वडे जे भिजवण्यासाठी पाणी राहते ते पाणी तयार करून घेत आहे. मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एकदम किंचित मीठ टाकलेलं आहे आणि याला मिक्स करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता 6 मिनटं झालेले आहे. आपले वडे एकदम छान झालेले आहेत. फक्त थोडे शिजायचे बाकी होते, त्यामुळे मग मी अजून थोडा वेळ शिजायला ठेवलेला आहे. 4 मिनटं झाल्यावर पाहूया आपले वडे कसे झालेले आहे. एकदम छान आणि क्रिस्पी झालेले आहे. दोन्ही साईडनी चांगल्या पद्धतीने लाल झालेले आहे. याला आपण मिठाच्या पाण्यात काढून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिट आपल्याला मिठाच्या पाण्यात हे वडे ठेवून घ्यायचे आहे. जेव्हा वडे एकदम चांगले सोक करतील, पाणी नरम पडतील, त्याच्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे वडे दह्यात मिक्स करून थोडा वेळ ठेवायचे आहेत. चांगल्या पद्धतीने दहीने कवर करून घ्यायचं आहे वड्यांना. त्यानंतर हे वडे आपण प्लेटिंगसाठी काढून घेऊया. तुम्ही हे जे वडे असे दह्यात काढून फ्रीजमध्येही ठेवू शकता जर तुम्हाला थंड हवे असेल तर. त्यानंतर मी दही वडे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. त्यावरून थोडे दही काढत आहे. त्यावर गार्निशिंगसाठी मी वापरत आहे थोडंसं मीठ. त्यानंतर मी घेत आहे लाल मिरची पावडर आणि त्यानंतर मी वापरत आहे चाट मसाला. मी बादशाहचा चाट मसाला वापरलेला आहे. जर तुम्हाला दुसरं कुठलं आवडत असेल तर ते टाकू शकता. हे दहीवडे इतके छान लागतात. यावर तुम्हाला इमलीची चटणी, हिरवी चटणी काहीही वापरायची गरज लागत नाही. एकदम सॉफ्ट होतात आणि तळलेलं आहे का एअर फ्रायरमध्ये आहे बिलकुल ओळखू येत नाही. आणि तुम्ही पाहू शकता दही चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब केलेलं आहे. एकदम नरम झालेले आहेत आणि खाण्यासाठी ते एकदम अप्रतिम लागतात.
तर चला मित्रांनो, टेस्ट करूया आपले 0 ऑइल दहीवडे कसे झालेले आहेत. दिसण्यासाठी ते एकदम छान झालेले आहेत आणि खाण्यासाठी त्यापेक्षाही छान झालेले आहेत. एकदम तोंडामध्ये मेल्ट होत आहेत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.